नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण PWD WRD स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक नॉर्मलायझेशन होईल का याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. तर सर्वात अगोदर जे नवीन असतील त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. तर नॉर्मलायझेशन होईल का त्याच्याबद्दल आज आपण थोडंसं बोलणार आहे. त्या अगोदर जर तुम्ही म्हणत असाल रिस्पॉन्स शीट आल्यानंतर चा जो कट ऑफ आहे तो किती लागू शकतो, असा अंदाजित एक कट ऑफचा जर व्हिडिओ बनवायचा असेल तर आपण बनवू शकतो. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रिस्पॉन्स शीट आल्यानंतर. आणि काही प्रश्न मुलांनी पाठवलेले आहेत ऑब्जेक्शनसाठी, पण त्या प्रश्नांमध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं असं काही विशेष असं काही वाटलेलं मला काही आढळलं नाही. त्यांनी उत्तर बरोबर दिलेले आहे. जर तुम्ही म्हणत असाल ते ऑब्जेक्शनचे प्रश्न सुद्धा घ्या तुम्ही, तर मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ घेईल. तुम्ही फक्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपण लवकरच त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया. सध्या आपण नॉर्मलायझेशन बद्दल बोलणार आहोत. तर नॉर्मलायझेशन बद्दल बोलायचं झालं मित्रांनो, तो आज तलाठीचे काहीतरी गुणांक त्यांनी केले. नॉर्मलायझेशनचे मार्क आज मुलांना मिळालेले आहे, जिल्हा वाईज त्यांनी लावलेले आहेत. तर त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन झालेलं आहे. तर किती फरक नॉर्मलायझेशनचा पडलेला आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. त्या अगोदर मित्रांनो, जिल्हा परिषदचा निकाल सुद्धा लवकर लागू शकतो, हे लक्षात ठेवा. कारण सरकारचा प्लॅन आहे. 26 जानेवारीला नियुक्तीपत्र देण्याचा प्लॅन सरकारचा आहे. मोठा कार्यक्रम सरकारला घ्यायचा आहे. त्याच्यामुळं 26 जानेवारीपर्यंत जिल्हा परिषदचा सुद्धा निकाल लवकरात लवकर लागू शकतो. 26 जानेवारी सांगतोय म्हणजे आता आता काही 7-8 दिवसामध्ये निकाल लागू शकतो, एवढं लक्षात ठेवा. जिल्हा परिषदचा प्रत्येक विभागाचा निकाल 26 जानेवारीच्या अगोदर लागण्याची शक्यता आहे. तलाठीचाही निकाल आता लवकर या 5-6 दिवसामध्ये निकाल लागेल, तो सुद्धा निकाल लवकर लागणार आहे. तर त्याच्यामुळं 26 जानेवारीचा प्लॅन असल्यामुळं जिल्हा परिषदचा सुद्धा निकाल लवकर लागू शकतो. कारण सरकारला आता लोकसभा निवडणूक असल्यामुळं सरकारला दाखवावं लागेल की आम्ही किती भरती केलेली आहे. तर आता नॉर्मलायझेशन बद्दल बोलायचं झालं तर तलाठी भरतीचा आज गुणांक देण्यात आलेले आहेत. तलाठी भरतीचा तर लक्षात घ्या, तलाठी भरतीचा गुणांक आज देण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशनचे स्कोर जो असतो, मार्क जे असतात ते आज आपल्याला समजलेले आहेत. काही मित्रांनी पेपर दिलेला होता, त्यांनी नॉर्मलायझेशन मध्ये त्यांचे मार्क वाढले, तर काहींचे कमी सुद्धा झालेले आहेत. तर किती मार्क त्यांचे वाढलेले आहे, किती कमी झालेले आहे, या तलाठी भरतीच्या नॉर्मलायझेशन वरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपले सुद्धा PWD मध्ये जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे पेपर झालेले आहे, तर त्याचा थोडासा नॉर्मलायझेशनचा फायदा मुलांना होऊ शकतो. आणि हे जे नॉर्मलायझेशन आहे ते शिफ्ट वाईज झालेलं आहे, हे लक्षात घ्या. तर काहींचे जे स्कोर आहे तो कमी सुद्धा झालेला आहे. तर पहा, एका मित्रानं सांगितलं की त्याला कमीत कमी मला वाटतं एका मित्राचा स्कोर होता, त्याला टीचेमध्ये 2 मार्क तर प्रश्न चुकलेले होते, त्याच्यामुळे 2 मार्क वाढलेले होते. ठीक आहे. तर त्याला काहीतरी 78 का काही येत होते, 2 मार्क वाढल्यामुळे 80 झाले. आणि नॉर्मलायझेशन मध्ये 80 म्हणल्यानंतर स्कोर 160 व्हायला पाहिजे, आणि नॉर्मलायझेशन मध्ये त्याचा स्कोर गेला 175 वरती. बघा, तर जवळजवळ त्या शिफ्टमध्ये जी शिफ्ट होते त्या शिफ्टमध्ये 15 मार्क हे नॉर्मलायझेशन मध्ये वाढलेले आहे. लक्षात ठेवा, जवळजवळ 15 मार्क नॉर्मलायझेशन मध्ये वाढलेले होते. त्याच शिफ्टमध्ये एकाचा पेपर हा वाशिमला होता आणि एकाचा पेपर हा भंडाऱ्याला होता. तर त्या मित्रांनो सुद्धा काहीतरी 82 स्कोर आलेला होता, 2 मार्क वाढले, 84 झालेले होते. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याची जो स्कोर आहे, समजा हा 168च्या आसपास होत असेल, तर त्याचा स्कोर गेलेला आहे 183च्या वरती. तर त्याचा सुद्धा 15 मार्क वाढलेले आहे. तर नॉर्मलायझेशन मध्ये ज्यांचा पेपर त्या शिफ्टमध्ये, ज्या शिफ्टचा पेपर थोडासा हार्ड होता, तर त्या शिफ्टचा पेपरमध्ये त्यांना नॉर्मलायझेशन मध्ये 15, तर काही शिफ्टला 11 सुद्धा 11 भेटलेले आहे, 11 मार्क वाढलेले आहे नॉर्मलायझेशन मध्ये, एवढं लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळं नॉर्मलायझेशनचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. PWD मध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन होईल, कारण काही शिफ्टचा पेपरमध्ये मुलांना खूप स्कोअर कमी आलेला आहे. पण नॉर्मलायझेशनचा एवढा फायदा होणार नाही, कारण प्रत्येकाचा स्कोअर वाढणारच आहे. कारण त्या शिफ्टमध्ये ज्याला जास्त मार्क पडलेले आहे त्याचा सुद्धा नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढणार आणि त्याचा सुद्धा स्कोअर जास्त होणार आहे. त्याच्यामुळे त्याचा जास्त काही फायदा होईल असं मला वाटत नाही. पण तलाठीमध्ये नॉर्मलायझेशन मध्ये जवळजवळ 11 मार्क वाढलेले आहेत, तर काहींना 15 मार्क वाढलेले आहेत, तर काहींचे मार्क कमी सुद्धा झालेले आहेत. चंद्रपूरमध्ये एका शिफ्टचे काहींचे मार्क कमी झालेले आहेत. बघा, तर त्या मित्रानं मला सांगितलं की त्याला काहीतरी
त्याचा काहीतरी 72 का 73 स्कोर येत होता. तर त्याचे 2 मार्क वाढल्यामुळे 75 स्कोर झाला होता समजा. तर 150 स्कोर यायला पाहिजे होता. तर त्याचं नॉर्मलायझेशन होऊन सुद्धा त्याचा स्कोर आता 145 वरती आलेला आहे. तर हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीच्या गोष्टी आहे. तर याच्यामध्ये मार्क कमी सुद्धा झालेले आहे आणि मार्क वाढलेले आहे. शिफ्टनुसार मार्क नॉर्मलायझेशन झालेलं आहे असं मला वाटतं. तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं. आणि ज्यांनी तलाठीमध्ये पेपर दिलेले असतात त्यांनी सुद्धा सांगा. तर अशा पद्धतीनं हे झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा नॉर्मलायझेशन मध्ये काही काही मार्क स्कोर बघा कुठे गेलेला आहे. लातूरमध्ये हा एक मित्र आहे. याचा नॉर्मलायझेशन मध्ये मार्क डायरेक्ट 200च्या वरती गेलेला आहे. 200च्या वरती स्कोर गेला. तर काहींना वाटतं 200च्या वरती स्कोर जाऊ शकतो का. तर हो, नॉर्मलायझेशन मध्ये जाऊ शकतो. कारण त्याला जर स्कोर ऑलरेडी जास्त असेल त्या शिफ्टचा स्कोर आणि त्या शिफ्टला जर नॉर्मलायझेशन मध्ये मार्क जास्त भेटलेले असतील, समजा 15 मार्क असतील आणि त्याला जर 90च्या आसपास मार्क असतील आणि 15 जर झाले तर ते स्कोर वरती सुद्धा जाऊ शकतो. 200च्या वरती सुद्धा जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने सुद्धा नॉर्मलायझेशन झालेलं आहे. हे सुद्धा ध्यानात ठेवा. तर इथं बघा एक होतं काहीतरी मोहोडका वगैरे असं नावाचं, हे हिंगोलीमध्ये सुद्धा होतात. त्याचा स्कोर बघा नॉर्मलायझेशन मध्ये 202 पॉईंटच्या वरती नॉर्मलायझेशन स्कोर गेलेला आहे. तर अशा पद्धतीनं सुद्धा होऊ शकतं की त्या शिफ्टमध्ये त्यांना मार्क जास्त असतील ऑलरेडी आणि नॉर्मलायझेशन झाल्यामुळे सुद्धा त्यांना जास्त मार्क मिळाले. तर त्याच्यामुळं स्कोर जास्त सुद्धा जाऊ शकतो. ते लक्षात घ्या. तर PWD मध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन होऊ शकतं. ज्या ज्या शिफ्टमध्ये पेपर हार्ड गेलेला आहे तर त्यांचा स्कोअर वाढू शकतो. हे ध्यानात ठेवा. तर ज्या पद्धतीनं तलाठीला झालेलं आहे तशा पद्धतीनं PWD मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी सुद्धा नॉर्मलायझेशन होऊ शकतं मित्रांनो. लक्षात ठेवा. पण नॉर्मलायझेशनचा जसा पाहिजे तसा काही जास्त फायदा होत नाही. कारण प्रत्येकाचा स्कोर वाढतो. ऑलरेडी ज्याचा स्कोर जास्त आहे तो त्याला थोडा फायदा होऊ शकतो. समजा की समजा आता 16 तारखेला पेपर झालेला आहे. 16 तारखेचा पेपर जर समजा मी समजा म्हणतोय, मी म्हणत नाही का असं, एखाद्याला जर जास्त स्कोर असतील ऑलरेडी आणि त्या 16 तारखेच्या शिफ्ट मधल्या कोणत्या शिफ्टला जर नॉर्मलायझेशन झालं तर त्या मुलाला थोडा फायदा जास्त होऊ शकतो बाकीच्या मुलांपेक्षा. ते लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं नॉर्मलायझेशन होईल असं मला वाटतं PWD मध्ये. ते लक्षात ठेवा. अशा पद्धतीची एक अपडेट मी देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुमचे काही ऑब्जेक्शनचे प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअपवरती तुम्ही टाकू शकता. पण अगोदर तुम्ही स्वतः चेक करा आणि नंतर टाका, कॉल करू नका. त्याच्यानंतर काहींचं म्हणणं असतं की काहींनी कॉपी केलेली आहे, त्याचे प्रूफ आहे. प्रूफ पासून काही फायदा नाही. कॉपी झालेली असेल तर आपण काही त्याच्यामध्ये करू शकत नाही. तुम्ही किती कंप्लीट करा, काही करा, त्याच्यामध्ये मोठे मोठे लोकांचे हात असतात. तर त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. विनाकारण टाइमपास करणं आहे. पण काहींचं जमायचे चान्सेस आहे मित्रांनो, असं नाही. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.